नमस्कार मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ह्याच्यासमोर तुम्हाला मेंढ्या दिसत आहेत. ह्या आपल्या मेंढ्या ह्या वेलेल्या आत्ता सध्या आहेत. जवळजवळ ह्यांची काहींनी 2 पिल्लं, काहींनी 3-4 पिल्लं दिलेली आहेत. तर बघा, आपण ह्यांचं वेल्यानंतर डिवॉर्मिंग करून घेतलेलं आहे. त्यांना मिनरल मिक्सचर किंवा लिव्हर टॉनिक आपण चालू आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, आता आपल्या मेंढ्या अगदी 2-2, 3-3 पिल्लं देऊनसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत. जर अशा प्रकारे जर आपल्या मेंढ्या 3 पिल्लं, 4 पिल्लं, 2 पिल्लं दिल्यानंतरसुद्धा आपल्या व्यवस्थित तयार असतील, तर बघा, लगेच वेळेत माजाव येणे, परत गाप जाणे किंवा पिल्लं होताना कसलाही त्यांना त्रास होत नाही किंवा तंदुरुस्त पिल्लं जन्माला येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नियोजनावर अवलंबून असतात. तर बघा, परत मी आणखी एकदा ह्या अगोदर पण भरपूर वेळा मी सांगायचं कारण म्हणजे मित्रांनो, बऱ्याचदा परत लोक विचारतात मेंढीला कसा खुराक दिला पाहिजे किंवा एवढी पिल्लं होतात तर मेंढ्यांना तेवढं दूध आहे का, त्यांचं नियोजन काय करतात. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण आज बोलणार. तर आता बघा, इकडून जी 2 नंबरची तुम्हाला ही तांबूस मेंढी दिसत्या 2 नंबरची, तर बघा, आता ही सकाळी हिटवर आलेली आणि आता आपण आज सकाळी तिला मेंढा दाखवला आहे. म्हणजे एवढ्या लवकर, म्हणजे जवळजवळ आता तिचं पिल्लू 1 महिन्याचं आहे. म्हणजे कसलंही आपण त्यांना काही केलेलं नाही. म्हणजे मेंढी पण बघा, आज हिची 3 पिल्लं आहेत, तरीसुद्धा ती अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे तयार बघा, अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला जरा वरून दाखवतो. अशा प्रकारे जर आपण मेंढ्या आपल्या हेल्दीर जर राहिल्या, तर ही सायकलिंग जे आहे ते फास्ट चालतं. मग तुम्ही म्हणाल की एवढ्या लवकर का गाब घालवली? कारण आता ही गाब गेल्या 1 महिन्याचं पिल्लं आहे. थोडी पिल्लं चारा खात आहेत. म्हणजे वाळ्याला जो सुका चारा आपण देतोय किंवा बारीक खुराक थोडा खाण्याचा प्रयत्न करतायत. तर मेंढी आपली हेल्दी आहे किंवा ती आता गाब गेल्यानंतर म्हणजे अजून 1 महिनाभर तिचं दूध वगैरे राहणार, तेवढ्यात ती पिल्लू पूर्णपणे चाऱ्यावर येतं आणि मेंढीचं आपलं यात पुढली म्हणजे प्रोसेस ही वेळेत होते. 14 महिन्यात 2 येतं जे मी तुम्हाला म्हटलं, ते आरामशीर होतात. फक्त ह्यासाठी काय करायचं, मेंढी वेण्याच्या आधीसुद्धा शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये आपण तिला किमान जे काय आपण 200 ग्रॅम खुराक त्यांना देणार आहे, मग मका देतो किंवा काही जण त्यात खपरी असते किंवा गुळी असते. तर बघा, मी नेहमीच शेंगदाणा पेंडपेक्षा काय होतं, बऱ्याचदा आपण घाण्यावरची शेंगदाणा पेंड वगैरे आणतो. तर काय होतं, काही वेळेस त्यांना बघा, ताजी ज्यावेळेस आपण ती शेंगदाणा पेंड वगैरे आणली, ती जर आपण सुकत नाही घातली किंवा चुकून त्याच्यामध्ये वाळली नाही, व्यवस्थित वाळली नाही, तर त्यात बुरशी निर्माण होते. आणि त्या बुरशीमुळे काय बघा, मला अनुभव आला की मीही ते खुराकात भिजवून वगैरे घालायचो. मग एकदा काय झालं, तर त्या बुरशीमुळे माझ्या 1-2 मेंढ्या अशा गचाळल्यासारख्या झाल्या, खायच्या बंद झाल्या, पोट फुगलं, असला प्रकार आला. तेव्हापासून मित्रांनो मी ती वापरायचीच बंद केली. काय होतं, हाय अशा जर मेंढ्या आपल्याला मेंटेन जर ठेवायचं झालं, म्हणजे माझ्या फार्ममध्ये जे तुम्हाला समोर दिसतंय किंवा जे काही माझं तुम्हाला मी कशा पद्धतीनं किती दिवसात किती पिल्लं आपल्याला झाली, कसा फार्म आपला वाढला, मी बऱ्याचदा सांगितले. तर ह्या हेल्दी मेंढ्या वगैरे राहण्याचं कारण म्हणजे मी नेहमी त्यांना वेल्यानंतर 2 ते 3 महिने किंवा शेवटचे 2 महिने बऱ्यापैकी रोज 100 ग्रॅम त्यांना मी गोळी देतो. गोळी म्हणजे चांगल्या दुधाची गोळी द्यायची, चांगले जे आपण गायींना म्हशींना वापरतो ती देतो. किंवा एक 1800 रुपयाला आमच्या इथं कृष्णेचं गाभण पाड्या गाया असतात, त्यांना शेवटच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवसामध्ये शेवटच्या देण्यासाठी जे खाद्य असतं, ते मी ह्या मेंढ्यांना शेवटच्या 2 महिन्यामध्ये वापरतो. म्हणजे जे काही नेहमी आपण दुधाचं वगैरे वापरतो. त्याच्यामुळं काय होतं, पिल्ल्यांची वाढ चांगली होते आणि मेंढ्याही कायम मेंटेन राहतात.
जास्त काय द्यायचं नाही, आपण 200 ग्रॅमच देतोय. वेलेल्या मेंढ्यांना फक्त एक 50 ग्रॅम एक्स्ट्रा वाढवतोय आपण. म्हणजे काय 200चे तर 250 किंवा जास्तीत जास्त 300 ग्रॅम मी देतो. म्हणजेच कसं तर सकाळी आणि संध्याकाळी मिळून एक 150 ग्रॅम दोन्ही टाईमची गोळी आणि 150 ग्रॅम मका. म्हणजे एक टाईम दिलं तर काय होतं, थोडीशी कण्या म्हणजे त्यातून थोडे कण लेंडीतून येतात म्हणून आपण 2 टाईम देतो. 2 टाईम का द्यायचं तर मेंढ्या वेल्यानंतर दोन्ही टाईम पिल्लं पाजत असतो. मधला वेळ आपण बाजूला काढतो पिल्लं, तर त्यांना दोन्ही टाईम चांगलं दूध यावं म्हणून आपण 2 टाईम गोळी देतो. काय होतं साधारणतः गोळीचं पोतं जे आहे आपल्याला 1600 ते 1610 म्हणजे थोडक्यात आपल्याला साधारणतः 1600ला जर पोतं मिळालं तर 3.5 रुपये आपल्याला रोजचं. जर 100 ग्रॅम जरी आपण गोळी दिली तर 3.5 रुपये एका मेंढीला आपल्याला खर्च येतो. काय होतं ह्या गोळीमुळं काय होतं, मेंढीला चांगलं दूध येतं. आणि त्यात आणखी ॲड काय आपण करायचं आहे तर खुराकामध्ये बघा, आपण गोळी किंवा मका देत असताना त्याच्यामध्ये थोडंसं आपण जरा भिजवायचं. पाणी टाका किंवा गुळ पाणी टाका, त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर चालतंय. किंवा असं थोडीशी ती गोळी पेंड मका मिक्स केलेलं जे आहे ते भिजवून थोडंसं त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर द्यायचं. मिनरल मिक्सचरमुळं काय होतं, त्यांना म्हणजे काय मेंढ्या वेल्यानंतर त्यांची ताकद कमी झालेली असते. ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे ताकद वगैरे येते, त्यांना दूध चांगलं येतं. मेंढ्याची जी काही वेल्यानंतर जी काही अशक्तपणा वगैरे आला असतो त्या भरून निघतात. त्याच्यातूनच आपण आधी महत्त्वाचं हे वेल्यानंतर जरा सुराला लागून मेंढी लागल्यानंतर तिचं आधी डिवॉर्मिंग करायचं आणि नंतर हा खुराकातून तिला लिव्हर टॉनिक असेल किंवा मिनरल मिक्सचर असेल हे चालू ठेवायचं. ह्याच्यामुळं काय होतं, दूध चांगलं येतं. आणि मेंढ्या पहिल्या 1 महिन्यापर्यंत मेंढ्या अगदी व्यवस्थित तयार होत जाते. म्हणजे जी काही खराब झालेली असते ती पाक्यावर येत जाते किंवा तिला तयारी तिची वाढत महिन्यापर्यंत आपोआप ती माजावरती येते. आणि फक्त मग काय करायचं, तेवढीच मेंढी माजावलेली आपण महिना झाल्यानंतर, महिना ते 1.5 महिना आपण लगेच मेल ही करून भरवून घ्यायचे. फक्त मेंढी हेल्दी असली पाहिजे. खराब वगैरे झाली असते तिला 2.5 महिन्यापर्यंत भरवायची नाही, तिला चांगली होऊन द्यायची. आता तुम्हाला मी मेंढी दाखवली ती सकाळी मी भरवलेली आहे. नारेसुवर्ण मेल बाजूला मेंढी घेऊन. काय होतं मेंढी पालनामध्ये बघा, आपल्याला आपण व्हिडिओ बघतो बरेचदा आपण ऐकलेलं असतं की मी शेतीला जोडधंदा मेंढी पालन केलं किंवा दुसरा एखादा व्यवसाय असला, नोकरी असली, करत करत मी सकाळ संध्याकाळ तासभर 2 तास असं मित्रांनो होत नाही. तुम्ही जर चाऱ्याचं योग्य नियोजन केलं असलं, मुरघास केला असला किंवा तुरीचं बुसकाट किंवा हरभऱ्याचं बुसकाट ह्या सगळं जर तुम्ही स्टोअर करून ठेवलं असलं तर तुमचा हा वेळ वाचतो. रोजचा रोज चारा आणावा लागत नाही किंवा आपल्याकडं मुरघासी तयार असल्यामुळं आपल्याला भरपूर वेळ मिळतो. नाही असं नाही, पण ज्या बाकीच्या बारीक सारीक गोष्टी आहेत, मग मेंढी माजावा आहे का नाही किंवा माजावाल्यानंतर ती काही शेळीसारखे ते बोकड मागं लागतं, दांगा होतो, असला काय प्रकार ह्याच्यामध्ये नसतो. शांत मेंढी राहते तिचं. त्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही कधी माजावारी आणि तिचा कधी माज येऊन गेला वगैरे अशा गोष्टी काही कळत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपलं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. फार्म आहे किंवा मेंढ्या आपण एवढ्या एक व्यवसाय म्हणून आज आपण त्याच्याकडे पाहतोय किंवा करतोय, तर आज तेवढा त्याला वेळ दिला पाहिजे. आणि वेळ देत असताना बारीक सारीक गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे. फार्ममध्ये असल्यानंतर किंवा सकाळी फार्ममधलं आवरलं आणि गेलो आपण परत संध्याकाळी आलो असं नाही चालत. कारण अधूनमधून किंवा फार्ममध्ये असल्यानंतर प्रत्येक मेंढीकडं आपलं लक्ष असलं पाहिजे. ती बाजूला उभा राहते का, आजारी आहे का, किंवा ती हिटवर आली आहे का नाही ओळखलं पाहिजे. एकमेकांच्या अंगावरती पाय टाकतात मेंढ्या किंवा पळत असतात, ही करत असतात. ह्या सगळ्या बारीक सारीक त्यांच्या काही खानाखुणा आहेत त्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे. सगळं काय आपल्याला स्वतःहून करता आलं पाहिजे. उपचार असतील किंवा काय, ह्या सगळ्या जर बारीक सारीक गोष्टी जर आपल्याला कळाल्या किंवा त्या आपण समजून घेऊन करत राहिलो तर 100% आपण ह्याच्यात यशस्वी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय बघा, मेंढ्यांच्यात मी इथं आता मेल वगैरे काही सोडलेला नाही, पण काय होतं आपण ज्यावेळेस
त्यांना मिनरल मिक्सचर देतो किंवा मेंढ्या अशा काय औषध उपचार असतात म्हणजे मिनरल मिक्सचर गोळी आपलं खाणं पिणं त्यांना चांगलं असलं मेंढ्या हेल्दी असल्या तर बघा जास्त संख्या असली की अधूनमधून मेंढ्या माझावाल येतात त्यांचा खेळ चाललेला असतो म्हणजे मेंढ्या मोकळ्या वेळेत खाऊन पिऊन झाल्यानंतर गोल 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 अशा फिरतात सगळ्या ग्रुपनं उड्या मारायला लागतात मग काय माझ्या माझाव असल्यानंतर एकमेकाच्या अंगावर पाय टाकणं मग ते आपल्या असल्या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष असलं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं तर आपल्याला लक्षात येतं की मेंढी माझावरती आली मग तेवढ्याच वेळेत मेल सोडायचा एक तासभर आपण मेल सोडून तिथं कायम आपण हजर असलं पाहिजे म्हणजे काय होतं बऱ्याचदा आपल्या कळपामध्ये काय मेंढ्या गाभ असतात तर त्यावेळेस तो मेल गाभ मेंढीच्या मागं लागला नाही पाहिजे किंवा तिला मारलं नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक 1-2 दिवसातून आपण मेल सोडायचा एक अर्धा तास सोडायचा 10-15 मिनटं अर्धा तास आपण तिथं थांबायचं बाबांनो काय कसं काय म्हणजे करतोय काय एखादी माझा मेंढी आहे का असली तर ती नीट शांत उभा राहत नसली तर सकाळची आता समजा आता मेल सकाळी आपण सोडला एक 10-15 मिनटं आपण बघतोय काय चाललंय काय तर बाबांनो मेंढी नीट उभा राहत नाही तर आपण काय करायचं संध्याकाळी परत मेल सोडायचा पूर्णपणे हिटवर येऊन द्यायची आणि तिला मेंढा दाखवायचा मेंढा दावल्यानंतर पटकन तो मेंढा बाजूला न्यायचा आणि परत सकाळी रिपीट परत म्हणजे किमान 1-2 ते 3 वेळा मेंढीला लागला पाहिजे त्यामुळं काय होतं खात्रीशीर मेंढी गाभ जाते आणि अगदी व्यवस्थित ती बाकीच्या तिची प्रोसेस होते तर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं आता बघा ह्या मेंढ्या काय ह्यात आहेत आता ही समोर आहे ही बघा ही जी मी मागल्या 8-15 दिवसामध्ये पिल्लं विकली तर ही मेंढी आता गाभ आहे बघा पूर्णपणे तिचं पोट सुटलं म्हणजे अगदी ही सुद्धा मेंढी 2 महिन्याच्या आतमध्येच गाभ गेलेली आहे म्हणजे 3 पिल्लं हिला झालेली हिची सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेली बघा काळ्या पायाची करडी पिल्लं अशी 3 मेलं होतं हिला तरीसुद्धा मेंढी बघा गाभ गेल्यानंतर अगदी व्यवस्थित ही जी काय काळ्या पायाची मेंढीमध्ये आता ह्या ग्रुपमध्ये समजणार नाही तरी बघा तर ह्यातल्या जवळजवळ बघा 7 ते 8 नग आपल्या मेंढ्या गाभ आहेत त्या मग काही आत्ता जो मागला लॉट मी विक्रीसाठी होता 3च्या मागे आता ही मेंढीसुद्धा बघा हिची पिल्लं मागच्या आठवड्यात दिलेली आहेत आता ही परत मेंढी गाभ आहे तिची बघा आता पिल्लं हिनं 2 दिलेली होती पहिला रो होती आता ही दुसऱ्याच्यानं गाभ आहे बघा अगदी मेंढी ही व्यवस्थित कशी तयार झाल्या काय बाबा तिनं 2 पिल्लं दिली तिनं आत्ता 1-1.5 महिन्याची गाभ आहे म्हणून काय ती खराब झाल्या वगैरे काय नाही अगदी व्यवस्थित अशा प्रकारे जर आपल्या मेंढ्या आपल्याला मेंटेन जर ठेवता आल्या तर हा व्यवसाय तुम्हाला कधीही काही कमी पडून देणार नाही आता ह्या मेंढ्या आपल्या पिल्लं आहेत सगळी 8 महिन्याच्या आसपास असतील बघा आता ही 4 मधली मादी समोर दिसते तुम्हाला तर बघा काय तिची लांबी बघा किंवा बघा किती हेल्दी आहे व्यवस्थित अशा जर ह्या डॉर्पर क्रॉसच्या आहे डॉर्पर आणि नारी सुवर्ण असं माझा एकच उद्देश बघा मी बऱ्याच जणांना सांगतो किंवा काही जण मला फोन करतात माद्या आहे का काय तर माझ्याकडे 1-2 माद्या होत्या आहेत अजून मी दिलेल्या नाहीत कारण मला द्यायलाच पाहिजे असं का नाही कारण माझा फार्म मला वाढवायचंच आहे फक्त थोड्याशा अजून लहान आहेत 2 माद्या 2 नर शिल्लक आहेत मी ती देणार आहे पण अगदी व्यवस्थित त्यांची वाढ झाल्यानंतर काय होतंय मी 1-2घांना देतो म्हटलं पण त्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना ती जरा थोडंसं क्रॉस डॉर्पर क्रॉस असल्यामुळे छोट्या उंचीनं छोट्या वाटल्या त्यांना वाटलं ह्या वाळींची वाढ नीट झालेली नाही तर त्यांना मला दाखवायचं आहे बाबा आता अनेक 1-2 महिन्यात त्या माद्या कशा होत्यात बघा आणि ज्यांनी उंची कमी आहे किंवा लहान वाटते म्हणले त्यांना परत मी व्हिडिओ पाठवेल त्यावेळेस त्यांना कळेल की काय त्यांची वाढ होते आणि कशा पद्धतीने त्या मेंढ्या बांधतायत तर मला काय सांगायचं आहे माझा एकच उद्देश आहे की मला किमान एका मेंढीनं 2 तरी पिल्लं एका येताला दिली पाहिजे की 3 आणि 4ची पण अपेक्षा नाही ह्या दृष्टीने मी मेंढ्या क्रॉस करत राहिलो आता माझ्याकडं बऱ्यापैकी आत्ताच्या लॉटला सगळ्या नारी सुवर्णाच्या आहेत त्या नारी सुवर्ण मेलकडूनच मी भरवलेल्या आहेत आणि ज्या काय डॉर्पर क्रॉसचे आहेत काय त्या डॉर्परकडून भरवले आहेत किंवा काही नारीचा एक ब्लॅक मेल आहे माझा तो पण चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्याकडून काय भरवलेत फक्त माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक मेंढीनं 2 पिल्लं दिली पाहिजेत 3 आणि 4 पिल्लं दिलंच पाहिजे असं काय नाही कारण माझी जी मेंढ्यांची आत्ता माझ्याकडे जे काय मेंढ्या आहेत त्या सगळ्या 3 मधल्या 4 मधल्या पिल्लं देणार आहे त्यांची जी पिल्लं असल्यामुळं त्यांना कायमच 3 पिल्लं आरामशीर होत जाणार आहे क्रॉस करू वगैरे न करू मी काय ते डॉर्परकडेच मला फुल ब्लडमध्ये जायचं असं काय नाही
माझा एकच ह्याच्यामध्ये माझं लक्ष आहे की एकच माझ्या डोक्यात आहे की मेंढी ही हेल्दी असली पाहिजे आणि तिनं कमीत कमी 2 तरी पिल्लं द्यायला पाहिजे. म्हणजे किमान 2 येताला 4 पिल्लं तिने दिली पाहिजेत किंवा एका येताला 2 पिल्लं झाली पाहिजे. एवढीच माझा उद्देश आहे. मग ती डॉर्पर क्रॉस मी करीन किंवा नारीच्या, मला दोन्हीही माझ्यात 2 ग्रुप आहेत. फक्त आता थोडंसं जागे अभावी मी सगळ्या मिक्स ठेवल्यात. पण जसं आपल्या ह्या मेंढ्या व्याला होतील तशा मी डॉर्परचा एक ग्रुप, डॉर्पर क्रॉसचा आणि नारीचा ग्रुप असं मी करणार आहे. थोडंसं काय होतं पूर्ण आपला आता फार्म भरला आहे. जवळजवळ 30 माद्या झाल्या. काय ब्रिडिंगचे 4 नर आहेत. नारीचे 2 आहेत. एक व्हाईटमध्ये आहे, हा ब्लॅकमध्ये एक आहे. परत पिल्ली आता माझ्याजवळ 20 आहेत. तर काय होतं ज्या वेळेस आपल्याकडं मेंढ्या आता एवढी संख्या आहे, प्रत्येक 2 महिन्याला किमान एक माझ्याकडे 15 तरी नारी सुवर्णाची डॉर्परची म्हणजे आपल्या ह्या मेंढ्यांची पिल्लं असतात. कारण ही नारी सुवर्ण अशी जात आहे मित्रांनो, आता मी घेतल्यापासून अनुभवतोय की कायम तुम्ही फार्ममध्ये आला की कायम तुम्हाला एक 10-12 तरी पिल्लं मेंढ्यांची दिसणारच. म्हणजे इतकं यांचं प्रोडक्शन फास्ट आहे किंवा इतकी संख्या गतीनं वाढते की कुणीही खरंच ज्याला कष्ट करायची तयारी आहे किंवा ह्या गोष्टींची जनावरं पाळायची, मेंढ्या शेळ्या पाळायची आवड आहे, खरंच त्यांनी मेंढ्या जर ह्या नारी सुवर्णाच्या केल्या किंवा काही करा तुम्ही, 2 पिल्लं झाली पाहिजे, 3 पिल्लाच्या अशा मिळाल्या तर नारीच्या घ्या, नाहीतर साध्या मेंढ्यांना नारी क्रॉस करून 2 पिल्लं देणाऱ्या मेंढ्या तयार करा. तुम्हाला सांगतो कधीही तुम्हाला काही कमी पडणार नाही. आता मी मेंढ्या केल्यापासून बघतोय सारखं 1-2 महिन्यानं पिल्लं असतात. प्रत्येक 4-2 महिन्यानं 4-10 7-8 नग तरी विक्री होतात. म्हणजे सारखं म्हणजे काही ना काहीतरी त्याचं उत्पन्न येत असतं. म्हणजे कधीही आता माझी शेती आहे, मी शेती करत बघतोय. पण आता ह्या जवळजवळ ह्या 4 महिन्यापासून म्हणजे ह्या जानेवारीपासून जर आपण बघितलं या 7-8 महिन्यापासून जी ह्या मेंढ्यांचं माझ्या जसं मेंढ्या पहिल्या 5 होत्या तेव्हा 5च उत्पन्न द्यायच्या. पुन्हा काही त्यांच्या 3 माद्या पहिल्या येताला झालेला त्या उत्पन्न द्यायला लागल्या, 8 द्यायला लागल्या उत्पन्न. आता त्यांच्या पुढल्या माद्या आणि काही गाभा राहिल्या त्या आता उत्पन्न द्यायला लागल्या. म्हणजे जवळजवळ आता तुम्हाला सांगतो जेवढी ही माझ्या फार्ममध्ये तुम्हाला मोठ्या माद्या दिसत आहेत साधारणतः पहिल्या 5 आणि ह्या एक 25 आहेत. मी म्हणतो एक त्यातल्या 4-2 थोड्याशा अजून लहान आहेत त्या सोडून देऊया आपण. 30 मधल्या नाही म्हटलं तर ह्या पहिल्या आणि आत्ताच्या म्हणून एक 25 माद्या आत्ता उत्पन्न देणारे म्हणजे सगळ्या गाभ आहेत. आता ह्या 5 वेलेल्या आहेत त्या आता काही गाभ जाणार आहे त्या म्हणजे काही निघाल्या त्या किंवा सुरुवात आहे त्यांचा विषय सोडा. किमान ह्या 20 माद्या तरी दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर पिल्लं द्यायला सुरू होणार आहेत. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपासून हा सगळा ग्रुप आपला पिल्लं देतील. किमान एक 2-2 पिल्लं जरी झाली किमान एक 40 एक पिल्लू तरी होणार आहे. काही पहिल्यावरूंना 2 होत आहेत, काहींना 3 पण होतात, नाही असं नाही. मग जर सरासरी 2 जरी तरी 40 एक पिल्लू होईल. काय माद्या होतील काय आपण सरासरी होईल त्या सगळ्या नर होऊ दे मादी होऊ दे सगळ्या मी विक्री करणार आहे. आणि ज्या काय पहिल्या जुन्या माद्या होत्या माझ्या ज्या सुरुवातीच्या आहेत त्यांच्या व्यतातल्या फक्त प्रत्येक वेळेस एक 2-3 माद्या ठेवायचं नाही, बाकी सगळं आता देत राहणार आहे. कारण आता खूप लोकांना नाही म्हणून आता लोकसुद्धा माझ्याकडं नाराज व्हायला लागलेत. कारण किती दिवस त्यांना थांबवायचं, काय नर नेतायत मादी भेटत नाही. लांबून लोक 10-10 हजार रुपये गाडी भाडं करून माझ्याकडून मेल नेलेले आहेत. मग मला सुद्धा वाटतंय हे करावं, पण एका बाजूनं वाटतं एवढे दिवस झालं आपण झटतोय याच्यामध्ये रात दिवस राबतोय, थोडंसं आणि एक 6 महिने जर आपण ॲडजस्ट केलं किंवा सगळ्या मेंढ्या येस्तवर ही सगळं थोडंसं आपण आणि एक 6 महिने जर हे केलं तर आपलं बऱ्यापैकी रुटीन बसणार आहे. इथून पुढं काही आपल्याला ठेवायची गरज नाही. हा याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेताला 1-2 जर ठेवत गेलो तर आपलं 50चं टार्गेट आरामशीर 1 वर्षभरात पूर्ण होईल. आणि नक्कीच उन्हाळ्यामध्ये मी माद्या जर जास्तीत जास्त झाल्या तर मी सगळ्या माद्या होतील ते मी विकणार आहे. आणि एकच तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तुमची पहिली एक शंका मला दूर करायची आहे की माझ्या ह्या जे काय डॉर्पर क्रॉसच्या जे आहेत किती आहेत ह्याच्यामध्ये डॉर्पर क्रॉस, साधारणतः माझ्या मते एक 10 ते 12 नग असेल, एक 10 नग डॉर्पर क्रॉसचा आहे. पण आपला जो क्रॉसच्या ज्या माद्या आहेत त्या सगळ्या म्हणजे F1मध्ये म्हटलं म्हणजे पहिल्यांदा नारीला डॉर्पर क्रॉस केल्यानंतर अशा 50%च्या आहेत. सगळ्या 4 मधल्या आहेत.
आणि ह्यांना सुद्धा आपल्यात ज्या पहिल्या येताच्या येल्यात काहींना 2-2 झाली, काहींना 3-3 झाली. म्हणजे असं नाही की ह्यांना पिल्लं कमी होत आहेत किंवा काय. फक्त एकच ह्यात झालं की मेंढी थोडीशी आता ही आलेली बघा हेल्दी आहे. म्हणजे नारी सुवर्णाची जी पिल्लं 8-10 महिन्याची ते जशी 1.25 वर्षाची ते 1.5 वर्षाची नारी सुवर्णाची मेंढी होते, जशी तुम्हाला 1.5 वर्षाची नारी सुवर्णाची मेंढी असेल तशी ही वर्षभरात क्रॉसचं होतंय. फक्त आपण का क्रॉस करतोय तर आपल्याला मादी हेल्दी थोडीशी राहत्या किंवा काय म्हणतो लांबाड वजनदार अशी माद्या झाल्या म्हणून आपण त्या क्रॉसच्या ठेवल्यात. आणि एवढाच त्यात प्रकार, कारण ते पिल्लं द्यायचं तसं नारी सुवर्णावाने देते, फक्त 4 होणार नाही तर किमान 3-2 होत राहते. आणि कायम पिल्लं कमी वेळेत वाढते. 4-5 महिन्यानं नारी सुवर्णाचं विकत असो तर आपल्याला हे 2.5-3 महिन्यापासून विकायच्या मापाचं होते. साधारण 20 किलो पातूर जाते 3 महिन्यापातूर, 3-3.5 महिन्यात बाज झाली की. त्याच्याच पण आज जाते. पण सगळं जर सांगायचं गेलं कमी ह्याच्यामध्ये नॉर्मली तिनं चाऱ्यावर खोराकावर आहे अशा जर म्हटलं तर 4 महिन्यापातूर आरामशीर 25 किलो पातूर क्रॉसचं होतं आहे. ह्याच्यापेक्षा आणि काय आपल्याला हवं आहे. आपल्याला कमी वेळेत ज्या वेळेस आपण कटिंगमध्ये कटिंगला वगैरे द्यायला लागणार आहे त्यावेळेस आपल्याला हा वेडगेनचा जो फॉर्म्युला आहे किंवा कमी वेळात वाढते ह्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. ह्या दृष्टीने मी ही क्रॉसमध्ये सुद्धा काही ठेवले ते काही माद्यांना मी क्रॉस करतो डॉर्परचा. आणि बऱ्यापैकी आता सगळ्यांना मी नारी ह्या येताला बऱ्यापैकी सगळ्या नारी करूनच भरवलेल्या आहेत. कारण जास्त नारीला मागणी आहे किंवा कुणाला असं शंका वाटायला नको की बाबा हे क्रॉसचं काय. काहींना शंका होते, ज्यांना ह्यातला फरक माहिती आहे ते बऱ्यापैकी नारीपेक्षा माझ्याकडून डॉर्परच्याच माद्या किंवा नर मागतात. आणि म्हणजे ज्यांच्याकडे पहिला नारी सुवर्ण वगैरे आहे ते डॉर्परकडे वळताना दिसत आहेत. आणि जे नवीन करणार आहेत त्यांना काय वाटतं की मला नारीच्या सुरुवात नारीपासून असावी, म्हणजे पुढं जरी कुठला जरी क्रॉस केला तरी आपल्याला पिल्लांची संख्या कमी यायला नको. अगदी बरोबर आहे तुमचं. सुरुवात ही नारी सुवर्णापासूनच केली पाहिजे. म्हणजे आपला जो पाया नारी सुवर्णापासून केला तर भविष्यात आपल्याला पिल्लांची संख्या अगदी कायम आपल्याला जास्त राहणार आहे. मग ज्यावेळेस तुमच्यात ज्या खात्रीशीर माद्या 2-3 पिल्लं देणाऱ्या होतील त्यावेळेस तुम्ही एखादा दुसरा क्रॉस करू शकताय उंची वाढण्यासाठी किंवा कमी वेळेत जास्त वेट गेन होण्यासाठी करू शकताय. कारण आपल्याला हा कुठून तरी 2 पिल्लं कशी का होणं आपल्यात झाली पाहिजेत आणि कमी वेळेत एक विक्री व्हावं हीच आपली मेंढीपालनामध्ये अपेक्षा असते. ती पूर्ण झाली की बाद झालं. फक्त ह्याच्यामध्ये एवढंच की हा 2च प्रकार आपण केलेला आहे, डॉर्पर किंवा नारी सुवर्ण. आणि ह्याच्यामध्ये काही कुठलं गावरानं वगैरे काही क्रॉस ब्रीज असलं काय आपण करत नाही. ह्या दोन्हीवरतीच काम करतोय. त्यामुळे तुम्हाला ह्यात बाकी कुठली शंका घ्यायची काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, नवीन करणाऱ्या लोकांनी काही ह्यात काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही नारी सुवर्ण भेटू द्या, काहींनी गावरानला नारी सुवर्ण क्रॉस करून करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळं चांगलं आहे. ह्याच्यातून सुद्धा आपल्याला 2 पिल्लं गावरानला नारी सुवर्णाचा मेल वापरून तुम्ही जर काम केलं तरीसुद्धा कमी खर्चात होईल. काही थोडा वेळ जाईल किंवा काहींच्यात पहिल्या गावरान मेंढीला सुद्धा नारी सुवर्ण क्रॉस केल्यावर पहिल्याच वेताला काहींना त्यांनासुद्धा हाय त्या गावरान मेंढीला सुद्धा 2 झालेले आहेत. आपण म्हणतो तिला मादी झाली तर परत तिला नारी सुवर्ण क्रॉस केली तर 2 होतील. काही ना हाय त्या साध्या मेंढीला पहिल्यांदाच क्रॉस केल्यानंतर सुद्धा 2-2 पिल्लं झालेले आहेत. होऊ शकतं. फक्त तुम्ही प्रयत्न करा, नारीचा मेल वापरा. हाय त्या साध्या मेंढ्यांवर राहू दे. तुमच्या घरच्या मेंढ्या विकून दुसऱ्या घेत बसण्यापेक्षा परत मागे जाऊन परत सुरुवात करण्यापेक्षा हाय त्याच्यामध्ये प्रयत्न करत राहावा. कुठून तरी आपल्याला 2 पिल्लं होणारी मादी तयार होणं महत्त्वाचं आहे. आणि उगाच काहीतरी माझंच खपावं माझ्याकडंच एक गिऱ्हाईक आहे आपला असला काय उद्देश नाही. कारण कुठून तरी आपल्याला जास्तीचं उत्पन्न मिळावं आणि आपला हा मेंढी पालन करणारा जी काही नवीन तरुण पिढी आहे किंवा आपली काही जण वयस्कर आपली रिटायरला असणारी सुद्धा लोक ह्याच्यामध्ये आहेत किंवा प्रत्येकानं हा व्यवसाय करावा. आणि ह्यात नक्कीच यश चांगलं आहे. फक्त आपल्याला औषध उपचार ह्या मेंढीपालनाचा करता आला पाहिजे स्वतःहून. आणि ह्यांचे आजार आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, खुराकाचं नियोजन, खाण्यापिण्याचं नियोजन हे सगळं आपल्या बजेटमध्ये अगदी व्यवस्थित बसवलं तर कमी खर्चात हा व्यवसाय खरंच चांगला आहे.
आणि अगदी आरामशीर कमी खर्चामध्ये हा व्यवसाय होतोच, 100% होतोय. आणि काहींना तुमच्या जर थोड्या 10-15 मेंढ्या असतील तर त्या तुम्हाला शेती जास्त पाहिजे, शेतीत चारा करायला पाहिजे अशीही गरज नाही. तुम्ही समजा थोडीफार शेती असेल त्यात तुम्ही सिजनेबल ज्यावेळेस तुमचं एखादं पीक निघतं त्यावेळेस किंवा काय पावसाळ्यात काहींना पाण्याचा प्रॉब्लेम असतो तर पावसाळी पिकातून असं चारा करून तुम्ही मुरघास वगैरे बनवलं तरीसुद्धा ही सोपं होऊन जातं. आणि काही जी नोकरी विक्री करणाऱ्यांना जी काय वेळेअभावी काय अडचणी आहेत त्यांना तुम्ही मुरघासाचाच पर्याय चांगला आहे. किंवा सुका चारा वगैरे तुमच्या आसपास काय कुठं शेतातून इकडून तिकडून येत असला तर तो तुम्ही जर स्टोअर करून ठेवला. मी तुम्हाला मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले की मुरघास किंवा मी तुरीचं बुसकास फक्त विकत घेतो, नाहीतर हरभऱ्याचंही आसपासच्या शेतकऱ्यांकडून मी गोळा करतो. तर अशा प्रकारे जर साध्या पद्धतीने तुम्ही गेला तर ते आणखी कमी खर्चात होणार आहे. किंवा काही ठिकाणी बघा गहू वगैरे करतात. आता अलीकडे बघा गहू मळणीच्या मशनी आलेल्या आहेत. त्या मशनीचं जे मागं बुसकाट पडतं ते सुद्धा काही मशीनवाले एकत्रित करून म्हणजे त्यांच्यात तशी त्या मशनीला सोय काहीतरी असते की ते पडणारं बुसकाट ती स्टोअर करतात कशा पोत्यामध्ये वगैरे असं. आणि ते सुद्धा मिळू शकतं. मग ते थोडं कोणाकडे 2D मशीन वगैरे असतं ते बुसकाट एकदम असं टाकलं तर त्यांना खाताना अडचण होऊ शकते. तर तीच जर तुम्ही 2D मशनीत वगैरे घालून किंवा आणि काही वेगळ्या पद्धतीने ती जर थोडंसं बारीक करून लांबडी अशी कुसपं वगैरे असतात ती बारीक करून दुसऱ्या एखाद्या ओल्या चाऱ्यात किंवा दुसऱ्या एखाद्या चाऱ्यात मिक्स करून दिलं तर त्याचा त्रास होणार नाही. ते सुद्धा आपण तसंसुद्धा तो सुद्धा चारा उपयोगात आणू शकतो. मी वैयक्तिक माझ्या फार्ममध्ये काही मी गव्हाच्या बुसकाटाचा काही कधी प्रयत्न नाही केलेला. कारण ती आपल्याला म्हणजे आता कसं झालं आहे त्या अलीकडल्या मशिनी ज्या आहेत त्या डायरेक्ट रानातच त्याचं बुसकाट पडतं त्यामुळे ती काही आपल्याला गोळा वगैरे करताला येत नाही. आणि बाकीचं म्हटलं तर शाळवाचं मळल्यानंतरचं पुढलं कुसपं कांड असेल त्याचा मी उपयोग केला आहे. ती चांगल्या प्रकारे खातात. पुन्हा मुरघास तर आपल्याकडं आहेच आहे. हरभऱ्याचं बुसकाटाचं पण आहे तुम्हाला दाखवलं आहे मी. परत आणि काय आपण तर नेपियर गावात असतं किंवा हत्तीघास आपण म्हणतो जुन्यातलं कुशीजेत ह्याचंसुद्धा आपण मुरघास करून बघितलं आहे. त्याचासुद्धा मुरघास होऊ शकते काय अडचण नाही. तुम्ही म्हणजे साध्यात सोप्यात कमी खर्चातला चांगला चारा म्हटलं तर मी जी आता सध्या वापरतोय तो आहे हत्तीघास. म्हणजे पूर्वीचं कुशीचं नेपेरसारखं गवत. नेपेरचं थोडंसं काय होते उंच आहे किंवा लगेच ते वारं वगैरे सुटलं केलं तर मोडून पडते किंवा गायीनं म्हशींना मी बघितलं तर थोडंसं फॅट त्याच्यातून कमी वाटते किंवा पावसाळ्यात वाऱ्या वाळूचा तो चारा म्हणजे मात्र लय होतो. म्हणजे गवत पडतं मोडतं जास्त वाढलं तर तोडायला खूप प्रॉब्लेम असतो. दांडकासारखं असं कठीण ऊसासारखं ते म्हणजे खूप त्याचा पावसाळ्याचं वगैरे खूप त्रास होतो तोडायला करायला. पण मला एक अनुभव आहे की आपलं जुनं जे तुरीचं आपलं ह्याचं हत्तीघास जे आहे कुशीचं ते एकदम चांगलं आहे की ती जरी जून झालं वाढलं तरी ती बऱ्यापैकी जे असं मोडून पडत नाही वाकत नाही किंवा कधीही जून झालं तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही किंवा त्याचा जो जास्त प्रमाणात त्याला जो वरती पाला आहे हिरवा तो महत्त्वाचा आहे. आणि ही नेपेरचं काय होतं कांडी जास्त राहते ना वर 3 ते 4 पानं हिरवी असतात. मग त्याच्यात चारा कमी ती कांडकच जास्त मग ती बारीक बारीक कुट्टीमध्ये सगळं चारा तो शिल्लक राहतो. मग ती जनावराला टाकावं लागतो. मग ती जनावरं पण सगळं खात नाही. मग त्याच्यापेक्षा साधं जे गावात कुशीचं आपलं आहे ते एकदम साधं आहे. त्याच्या कापण्या जास्त होतात. फक्त काय करायचं जे काय आपण गवत लावले प्रत्येक कापणी झाली की मागं त्याला एक थोडीसं एरिया वगैरे टाकायचं म्हणजे ह्यानं कापणी फास्ट येते. म्हणजे पुढं आपलं बाकीचं कापणी होईस तर महिनाभरात इकडं दुसरी कापणी येते. मग अशा पद्धतीने थोडंसं कायम अपडेट राहिलं पुढं चारा तोडलं तसं मागं त्याला लागवड वगैरे टाकून थोडंसं चारा पळवला म्हणजे लगेच वाढावं म्हणून अशा जर पद्धतीनं आपण करत गेलो तर आपल्याला हा या साध्या चाऱ्यावरती सुद्धा हे मेंढीपालन चांगलं होते. बऱ्याचदा सगळं चारा विकत घेऊन जास्तीत जास्त म्हणजे त्यांना अगदी व्यवस्थित जास्त खर्च करून चारा वगैरे आणण्याचा काही लोक प्रयत्न करतात किंवा सगळं विकत. तर मित्रांनो असं करण्यापेक्षा आपल्या भोवती शेतकरी आहे गावखेड्यात राहत असलं तर तुम्हाला मुबलक असा फुकटचा चारा मिळणाऱ्या गोष्टी आपल्या आसपास आहेत त्याचा वापर करा. आणि थोडं थोडं तुम्हाला भीती वाटत असेल तर थोडं थोडं त्यांना देत बाबा बघा त्याचा कसा रिझल्ट येत करा. किंवा काही असं आता मी केलेलं आहे मला सुद्धा एखाद्या वेळेस तुम्ही विचारू शकता हे चारा चालेल का ते.
बऱ्यापैकी जेवढं शेतीत निघतं आता बऱ्यापैकी मी आमच्यात शाळा असतो, हरभरा आहे, मका आहे, सोयाबीन आहे आणि वैरणी चाऱ्याच्या बाबतीत म्हणलं तर तुती आहे किंवा तुमचं ही 2-3 प्रकारचं नेपियर आहे माझ्याकडे. ते गुलाबी रंगाचं आहे, ती हिरव्या रंगामध्ये नेपियर आहे ती आहे किंवा साधे कुशीचं गवत सगळं मी त्यांना देतो. ऊस तोड चालू असते आपल्या कारखान्याला, इथं ऊसाला तोड आली ती वाढं पण देतो, ऊस तोडला ऊस पण घालतो. सगळं सगळं ते खातात. कुठली गोष्ट खात नाही असं नाही. कधी कधी आता काय करतो, आंब्याची जुनी ही झाडं लई मोठी वाढली आहेत, काही त्यांना बांडगुळ असले येते ती झाडांच्या डाप्या वगैरे तोडून मी दुपारच्या फार्ममध्ये देतो टाकून. ती सुद्धा चांगल्या प्रकारे आंब्याची पानं बिनं खाते ती. आता माझा आणखी एक दुसरा एक नियोजन माझं चालू आहे. तुम्हाला मी बघा आंब्याच्या बागेत मी हत्ती घास वगैरे लावलेलं दाखवलं. त्यालाच आता कंपाऊंड वगैरे करून त्यात थोडंसं सरळ वाकडं अजून त्यात करून परत दुसरं गवत चांगलं लावून त्याच्यातच मेंढ्या सोडायचा मी प्रयत्न करणार आहे. कारण एक तासभर जर त्यात मेंढ्या हाणल्या तर सकाळचा एक टाईम मी जीवाला चारा गवत वगैरे आणून देतो तीसुद्धा मला द्यायची गरज नाही. सकाळी 1 तास 2 तास त्यात नेऊन मी आपल्या फार्मच्या शेजारीच आहे ती एकदा मेंढ्या शेळ्या सगळ्या नेऊन हाणल्या त्यात तासभर जर तिने ती खाल्लं तर सकाळचा चारा बी द्यायचं काम नाही. संध्याकाळचं एकदा तुरीचं बुसकाट किंवा हरभऱ्याचं बुसकाट एक टाकलं 1-2 पोती यांना की बास, काहीच करायची गरज नाही. असं असं नवीन नवीन आपण काही पण ह्याच्यामध्ये करू शकतो. अगदी सोप्या गोष्टी आहेत, भरपूर आपल्याला त्याच्यात फायदा होणार आहे. फक्त करणारच पाहिजे. कारण ज्याला ही या गोष्टीची आवड आहे तो प्रत्येक गोष्ट करून बघणारच. तो काही ना काही धडपड करून ती यशस्वी करणार. आता मी बघा जवळजवळ 2 वर्षामध्ये एवढे ह्या मेंढ्यांनी, आता मला बरेच जण विचारते शेळ्यांचं फायद्यात आहे का मेंढ्यांची, दोन्हीही चांगलं उत्पन्न देते पण शेळ्यांच्यापेक्षा मेंढ्यांचं उत्पन्न जरा जास्त राहते. म्हणजे पिल्लांची संख्या आहे आणि थोडंसं आपण पिल्लं झाल्यापासून पहिलं 2 महिना जरा त्यांना चांगलं सांभाळलं, गाईचं दूध वगैरे पाजलं तर जास्त खर्च येत नाही मित्रांनो. एका पिल्ल्यात तुमची 10-15 एका पिल्ल्याच्या पैशात 10-15-20 पिल्लं तुमची तयार होते. असं किती एक बाटली दूध पाजायचं आहे. 2 पिल्लं असे तर तिला पाजाय बी लागत नाही. जरा पळवायची वाटली तर अर्धी बाटली पाजा. 2 पिल्लं आहे ती तिला दूध पुरतंय तरीसुद्धा थोडीशी अर्धी बाटली पाजा, सकाळी अर्धी संध्याकाळी अर्धी. दोन्ही पिल्लात सकाळी 1 बाटली पाजा, संध्याकाळी 1 बाटली पाजा, अर्धी. जरा थोडं आणखी लवकर पिल्लं वाढेल. आणि पिल्लं ही 2 टाईम बाजूला काढायची, त्यांना थोडं वेळ बांधायचं, लवकर खायला लागते ती, लवकर वाढते. त्यांना बारक्यापणी बसणं थोडंसं डिवॉर्मिंग करून थोडंसं लिव्हर टॉनिक, जरा हाय लेवलचं वापरू नका, साध्या पद्धतीचं लिव्हर टॉनिक पिल्ल्यांना वापरा. ब्रोटॉन वगैरे जरा थोडंसं हाय लेवलचं आहे, पिल्ल्यांना थोडंसं कमी प्रमाणात वापरा. असं काही करून ते पिल्ल्यांची भूक वाढली पाहिजे, त्यांनी पटकन खायला शिकलं पाहिजे. मग त्यांना त्यांच्यापुरतं थोडंसं भुईमुगाच्या वेलाचं बुसकाट तेवढ्यापुरतंच 1-2 पोती जरी कुठं मिळालं तेवढंच ठेवायचं, तेवढंच पिल्ल्यांना रोज मुठभर टाकायचं खायला शिकायपुरतं. अशा बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ रात दिवस ह्या जर झटला असा तुम्ही व्याप केलं सर 100% तुम्हाला कशात पैसे मिळणार नाही एवढे मेंढी पालनात मिळतील. फक्त ह्या धडपड करण्याची जिद्द ही वाटतंय तेवढं सोपं नाही. ह्या एवढ्या मेंढ्या दिसते त्या पण जवळजवळ माझं वडील असतील मी असतील आम्ही दोघांनी रात दिवस यात धडपडलो. ह्या मेंढ्या जर वेळाला लागल्या की मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ माझा मोठा होतो या किंवा सगळ्या गोष्टी मी यात पसरवून तुम्हाला सांगतो. सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला काही व्हिडिओ गाजवायचा नाही काय नाही, प्रत्येक गोष्ट ह्यातली खाणकून तुम्हाला सांगायची. काही वेळेस म्हणजे बोलत मी काय काय करतोय हे मी वेगळं सांगत जातो, विषय वाढत जातो, पण सगळं म्हणजे ह्यातला अनुभवच तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला ह्यातलं कुठलं काय असं म्हणजे उगाच विचार करून ते वाचून अभ्यास करून काय सांगितलं असं नाही. जे आपल्याला अनुभवाला आपल्या पुढं घडतंय आपण आपल्या फार्ममध्ये करतोय तीच मी करत आलो. काय बघा ह्याच्यामध्ये आता सांगत होतो मध्येच जरा थोडंसं हे झालं. ह्या मेंढ्या जे एवढ्या झाल्या त्या ह्या सहजही झालेल्या नाही, तुम्हाला हे अधिक पण सांगितले. ह्या जर मेंढ्या व्याला जर लागल्या का नाही मित्रांनो की कधी रात्री 2 वाजू दे 3 वाजू दे दिवसभर मी अशा फार्ममध्येच असतो. तुम्हाला पटणार नाही मित्रांनो, थंडी असू दे थंडीचं सुद्धा व्यान बिन चालू जर अति वाईट, कारण अशी थंडी वाजत असते. कधी रात्रीचं हेलपाटं घालायला लागते, कारण काय होतं 2-2 3-3 4-4 पिल्लं होती त्यावेळेस आपण जर जागेवर नसलो तर आपला काय म्हणतो आराम असतो, तशी गोष्ट होत्या. आपण इथं नसलो आणि जे आपल्या माघारी जर मेंढी जर एखादी शहाणी नसली किंवा पिल्लं वेताना वगैरे ती पिल्लांची काळजी नीट नाही घेतली तर हमखास पिल्लं मरतात. ह्याच वेताचं तुम्हाला सांगतो, इथनं मागं मी कधी पिल्लू मरून दिलं नाही, पण ह्या येताला
रात्रीचं आहे सकाळी येईल मेंढी, आता संध्याकाळचं 10-11 वाजता येऊन बघून गेलो आहे व्यवस्थित वाटते. मग आता काय रात्रीची येणार नाही, आता सकाळी बघू. रात्रीचा एक हेलपाटा जरी केला असता तर ती पिल्लं वाचलं असतं, असा प्रकार होतोय. म्हणजे सकाळी आलो तर रात्रीची मेंढी वेलेली आहे. काही वेळेस काय होतंय, 2 पिल्लं आहे ती तिसरं पिल्लू आलेलं आणि ती नाकाची घाण निघली नाही, काय नाही, मेलं पिल्लू. म्हणजे असला प्रकार होतो. कारण हे असलीच मर ह्याच्यात होते. फक्त ह्याला लसीकरण तुम्ही व्यवस्थित केलं तर बाकीचं काय होत नाही. मेंढी 2-2 वर्ष तिला काय सर्दीचा ताप बी येत नाही. फक्त काय बंदिस्त असतंय, आपलं काळजी आपण घेतच असतो. या बंदिस्त आहे म्हटल्यानंतर आपल्याला बारकाईने लक्ष असतंय. दुसरं काय बाहेरचं काय तर खाऊन त्याचं बिघडायचं कारणच नाही. आपण जो चारा बिरा देणार आहे तो चांगलाच देणार आहे. मग काय थंडीत पावसात काय किरकोळ ताप असल्या गोष्टी होतात. फक्त लसीकरण बाबांनो व्यवस्थित 6 महिन्याचं 6 महिन्याला, वर्षाचं वर्षाला, जे काय असेल ते दिलं पाहिजे. सरकारी दवाखान्यात नाही मिळालं, खाजगीतलं पैसे घालवून आणा, असा लय काय खर्च येत नाही. पण लसीकरण जर तुम्ही नाही व्यवस्थित केलं तर झटका बसतोय म्हणजे बसतोयच. कारण माझा अनुभव आहे. कारण मी शेळ्यांच्यात कधी कधी एवढं लसीकडे कधी दुर्लक्ष झालं तर काय कधी प्रॉब्लेम आला नाही. पण मेंढ्यांच्याच बाबतीत लगेच तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतो. म्हणजे लय आजाराच्या बाबतीत आजार पण 100त मी म्हणतोय 99% नाहीच. आणि 1% आहे तो असा दणका देतोय की तुमचं ती 100%ला भारी पडतं. म्हणजे कारण आज काय एखाद्या मेंढीला झालं तर आपली 25-30 हजार 40 हजाराची मेंढी. तुम्हाला आता म्हणजे काही सांगायचं नाही. सुवर्णाची खरेदी करण्यासाठी धडपड करते त्यांना माहीत आहे ती दर. म्हणजे अशा गोष्टी आहेत त्या. फक्त ह्यात त्याला घालून, डोळ्यात त्याला घालून जर तुम्ही काम केलं तर चालणार आहे. म्हणजे चांगला रिझल्टमध्ये रिझल्टच येणार. कसं आहे, कोणाकडे 2-3 मेंढ्या जरी असल्या तुम्ही 1-2 वर्ष झटला नाही, तुमच्यात एवढी संख्या होईल का नाही बास. तुम्हाला म्हणजे काय करायचं नाही, फक्त त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. चाऱ्याचं योग्य नियोजन करायचं आहे. शेती बघत ही करत त्यांना करायचं. चांगलं खत मी देणार आहे. खत शेतीला घातलं शेती चांगली पिकणार आहे. ह्यातनं उत्पन्न येत जाणार आहे. फक्त किमान आपल्याकडे एक 10-12 नग तर पाहिजे, जेणेकरून निवांत तुम्हाला चांगलं उत्पन्न त्याच्या होईल. म्हणजे शेती बघत ह्याचं जर असं म्हणजे बघा आपण कसं आहे, प्रत्येक शेतकऱ्याची एक तरी गाय किंवा म्हस असते. आपण काय म्हणतो बघा, घरात असा विषय जरी शेतकऱ्याच्या घरात चाललेला असला नॉर्मली एखादा बायकांचा किंवा घरात बसल्यानंतर असतो बघा, काय नाही आमची म्हस वेली, आता म्हशीचं दुधाच्या पैशात आता घर खर्च सगळा बसतोय, बाजार इकडं तिकडं. म्हणजे आपण म्हणजे एवढं आपलं म्हणजे शेतकऱ्याचं नियोजन असतं. तसं जर अशा 10 मेंढ्या असल्या का नाही तर तुम्हाला खरंच किती त्याचं उत्पन्न होईल काय सांगता येत नाही. 10 मेंढ्या असले 20 पिल्लं एका येताला झाली, 40 पिल्लं जरी गावली मित्रांनो, आरामशीर तुम्हाला सगळा खर्च बीर जाऊन 2-3 लाख रुपये राहणार आहे. फक्त तेवढं तुम्ही झटलं पाहिजे. किमान 10,000ला पिल्लं आपलं 4-5 महिन्यापासून गेलं पाहिजे. एवढं करायचं आहे आपल्याला. फक्त जातं आहे, आरामशीर होतं. तेवढं जर तुम्हाला 5 महिन्यात 10,000ला विकता आला नाही किंवा तेवढं नाही बनवू शकलं तर तुम्ही ती करूच नका. ती न केलेलं चांगलं. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं मेंढी पालन आहे किंवा एवढं उत्पन्न तुम्हाला देणार. फक्त ह्यात ज्यावेळेस पिल्लं होती ती त्यावेळेसच आपल्याला दमणूक आहे. कारण पिल्लं 3-4 होती, हां पैसे मिळवायचं आहे ती. बाकीचे इतर 4-5 महिने तुम्हाला ती गाभ असते तेव्हा निवांतच आहे की हो. तर चारा पाणी खुराक चांगला द्यायचा आहे. वेणार आहे तेवढं वेळेच्या ज्यावेळेस मेंढी विते ती शेवटचं काही दिवस आणि वेल्यानंतर पहिलं एक महिनाभर म्हणा चांगली पिल्लं हाताळायला लागते. तेवढी एकदा पिल्लं व्हायच खायला लागली का नाही तिथपात्र तुम्ही पिल्लं टिगवली की मग पुन्हा तुम्ही ती सगळं जिंकला म्हणायचं. म्हणून मेंढीपालन एकदम सोपं सुटसुशीत कमी खर्चात होणारा हा व्यवसाय आहे. म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणार आहे. फक्त ह्यांचा खर्च म्हणजे असली मेंढी घ्यायला करायला असणार आहे, कारण ती महाग बसतंय थोडं. त्याला काय आता पर्याय नाही. मग त्याला मग तुम्ही गावरानला क्रॉस करून हे असं करू शकता. कुठूनही आपल्याला 2 पिल्लं देणारी मादी तुम्ही मेंढ्या तयार करा, काही तुम्हाला त्यात कमी पडणार नाही. मित्रांनो, बरीचशीच मला जेवढं काही वाटलं म्हणजे अनुभव माझे मी कायमच तुम्हाला सांगत होतो. एखाद्या वेळेस काय होतं व्हिडिओ वगैरे करत असताना, तर कसं आहे मी स्वतः कामाचं बघत ह्यातलं सगळं उद्योग झाल्यानंतर कधी रात्रीचा वेळ भेटू दे, दुपारचा कधी मिळेल तेव्हा करतो. काय वेळेस अंधारचा वगैरे केलं की व्यवस्थित दिसणार नाही. किंवा आता कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये थोडंसं माईकच व्यवस्थित थोडासा लावताना माझा बाजूला लागला, त्याच्यामुळं थोडासा आवाज कमी राहिला त्या व्हिडिओमध्ये. अशा काही अडचणी येतात, पण त्याला आता काय ज्यावेळेस व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर ते लक्षात येतं. कारण आपला फोनच म्हणजे सांगत बोलत
हातात मोबाईल धरून व्हिडिओ करत असतो, त्यामुळे एखाद्या वेळेस लक्षात येत नाही. त्यामुळे कधी एखाद्या वेळेस काय व्हिडिओ करताना काय राहिलं चुकलं केलं तर सांभाळून घ्या. कसा आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की बघा, लाईक करा. आणि काही तुमच्या मेंढी पालनामध्ये आणखी कोणाला काय वाटत असलं वेगळं बाबांनो काय विचारायचं असलं तर कमेंटमध्ये सांगू शकताय, किंवा आणि एखाद्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवा सांगू शकताय. रोज रोज आता काय ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे काय व्हिडिओ बनवायचा कधी, मग रोज कुठला नवीन विषय आणायचा. त्यामुळे मी कधी कधी व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो, कारण रोज रोज तीच तीच तुम्हाला पण इरिटेड होणार आहे परत परत ऐकून. म्हणून मी अधूनमधून एखादा वाटला मुद्दा बाबा ह्याच्यावरती ही सांगितलं पाहिजे, किंवा आपण आपल्यात हे अशा प्रकारे घडलं आज, तर मी सांगतोयच त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोयच. तुम्हाला आणि काय वाटलं तर मला सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेन. थोडंसं तुम्हाला मी सुक्या चाऱ्याचं सगळं सांगितलं, पण मी गवत वगैरे काय पद्धतीने लावलं आहे. आता नवीन पावसाळ्यामध्ये गवत मी पहिलं जुनं काढून नवीन लावले, कशा पद्धतीने किती साऱ्या कशा सोडल्या काय कसं लावलं आहे, त्याची आता पहिली कापणी माझी चालू आहे. तर त्याचंही थोडंसं मी व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवेन. आता मी नवीन एक खुराकामध्ये बघा, सोयाबीन थोडंसं रोजचं 1 किलोवर तर यांना खुराकात सगळ्यात मिळून देता यावं यासाठी मी थोडंसं सोयाबीन वगैरे केले. बरं आता शेंगा लागायला लागल्या, त्या सोयाबीन पण कसं केलं आहे काय नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपल्या घरच्या शेतीतूनच ती थोडंफार त्यांना चांगलं पौष्टिक काहीतरी देता येईल याचा प्रयत्न आहे माझा. कारण आज सोयाबीन ही वगैरे विकत घेताना 75 रुपये आता दर आहे 1 किलोचा. म्हणून थोडंसं एक नवीन गोष्ट लागणीतच मी थोडंसं बोंड्यावरती सोयाबीन केलेलं होतं. काय 5-7 पोती झाली तर तेवढंच आपलं वर्षभर रोज 1 किलोभर जरी ह्यातनं खुराकात दिलं तर नक्कीच त्या पिल्ल्यांना मेंढ्यांना चांगलं मानवणार आहे. काहीतरी करत असतो या, तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.